मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमएपीएस क्लेमच्या कोणकोणत्या स्टेजेस आहेत आणि त्या कोणत्या स्टेजेसला तुमचा क्लेम आहे याचा अर्थ त्याचा काय मीनिंग होणार आहे या संपूर्ण डिटेल्स विषयी माहिती करून घेणार आहोत। क्लेम सबमिट केल्या तेव्हापासून ते तुम्हाला पेमेंट एजेसवर कोणकोणत्या स्टेजेस पासून तुमचा हा क्लेम पास होता आणि त्या कोणत्या स्टेजेसला तुमचा जर क्लेम थांबला तर त्याचा काय अर्थ आहे याच्या संपूर्ण डिटेल्स विषयी आजचा माहितीचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेला आहे। तर जास्त वेळ न लावता आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया। मित्रांनो, एमएपीएस क्लेम बद्दल अजूनही खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी आहेत। तर एमएपीएस क्लेम स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत कोणकोणत्या पोझिशनला जातो आणि कोणत्या पोझिशनला जर तुमचा क्लेम त्या ठिकाणी असेल तर त्याचा काय अर्थ होतो याच्याविषयी एक डिटेल्स माहितीचा तुम्हाला एक चार्ट समोर दाखवतो मी। तर ह्या जो चार्ट मध्ये जर बघितलं तर तुमचा हा क्लेम एवढ्या स्टेज मध्ये या ठिकाणी राहणार आहे। तर कोणत्या स्टेजला असेल तर त्याचा काय अर्थ आहे आणि काय त्या ठिकाणी जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर त्या ठिकाणी काय उपाय करायला पाहिजे, तुम्ही स्वतः काय करू शकता, इस्टॅब्लिशमेंट काय करू शकता आणि आरओ काय करू शकतं या संपूर्णच डिटेल्स मध्ये आज थोडंसं आपल्याला जाणून घ्यायचं आहे। यामध्ये सर्वात प्रथम जर या ठिकाणी आपण बघितलं तर एक नंबरला आहे तुमचा क्लेम सबमिटेड बाय ट्रेनिंग। म्हणजेच काय, ज्यावेळेस तुम्ही क्लेम सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला जो त्या ठिकाणी दिसणार आहे ते दिसणार आहे क्लेम राईज। आता विद्यार्थ्याचं जे काही काम आहे ते आहे फक्त तुमचं क्लेम सबमिट करणं। तुम्ही स्वतः करा किंवा नेट कॅफे वाले करून करा किंवा अदर कोणाकडून जर तुम्ही या ठिकाणी क्लेम सबमिट केलं तर तुमचं काम या ठिकाणी संपलं। तर याच्यामध्ये दुसरा जो काय रोल राहणार आहे तो रोल आहे याच्यामध्ये तुमचा इस्टॅब्लिशमेंट। आता इस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय हे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहित नाही। इस्टॅब्लिशमेंट म्हणजे तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम केलेलं आहे ती तुमची कंपनी, म्हणजे याच्यावर तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये जो काही व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी अप्रेंटिसशिपचं कंडक्ट करत होता म्हणजे तुमचा एचआर, तो एचआर याच्याशी थेट संबंधित या ठिकाणी राहणार आहे। खूप सारे विद्यार्थ्यांचे मेसेज येतात की एचआर असं सांगतोय की आम्हाला याच्याशी काही घेणं देणं नाही। तर मित्रांनो, एचआर हा तुमचा जो कंपनीमध्ये काम करत असताना संपूर्ण रेकॉर्ड पाहत होता, तुमची जॉईनिंग करत होता, तर तो असो तुमचा एचआर, तोच महत्वाचा याच्यामध्ये राहणार आहे। इस्टॅब्लिशमेंट म्हणजेच काय, तुमची कंपनी, ज्या कंपनीमध्ये तुम्ही अप्रेंटिसशिप केली ती। आता यामध्ये महत्वाचं जर बघितलं तर आता तुम्ही फर्स्ट स्टेजला जे आहे ते काय केलेलं आहे, क्लेम सबमिट केलेलं आहे। सबमिट केल्याच्या नंतर तुमचा फर्स्ट जो काय क्लेम जाणार आहे तो तुमच्या एचआर कडे, आणि तो एचआर कडे ज्यावेळेस दिसेल, तुम्ही ज्यावेळेस क्लेम सबमिट करता त्यावेळेस जो काय त्या ठिकाणी स्टेटस दिसणार आहे तुमच्या क्लेमचा तर तो असेल या ठिकाणी क्लेम राईज्ड। आता लक्षात ठेवा, ज्यांचा स्टेटस क्लेम राईज आहे त्याने अगोदर एचआरशी संपर्क साधायचा आणि त्याला अप्रूव्हल करायला सांगायचं। हे तुम्ही सबमिट केलेलं क्लेम आहे। आता या ठिकाणी तुमचं काम संपलेलं आहे। आता या ठिकाणी स्टार्ट जे दुसरं होतं ते होतं तुमचे इस्टॅब्लिशमेंट म्हणजे तुमची कंपनी। आता ज्यावेळेस तुमचा क्लेम हा तुमच्या इस्टॅब्लिशमेंट कडे गेलेला आहे तर त्यांच्याकडे तीन ऑप्शन आहेत। एक तर तुमच्या क्लेमला तो अप्रूव्हल कराल, किंवा तुमच्या क्लेमला या ठिकाणी तो रिजेक्ट करल, किंवा तुमच्या क्लेमला या ठिकाणी रेक्टिफाय किंवा रेक्टिफिकेशन करल। आता या दोघांचा मिनिंग काय, जर तुमच्या इस्टॅब्लिशमेंटनं या ठिकाणी ओके जर दिलं तर तुमचा क्लेम हा अप्रूव्हल झाला, म्हणजे तुमचा नेक्स्ट स्टेजला गेला। जर या ठिकाणी तुमच्या एचआरनं जर या ठिकाणी क्लेम रिजेक्ट केला, आता रिजेक्ट करण्याचे जे काही कारण आहे ते त्या ठिकाणी तुमच्या क्लेम स्टेटस मध्ये मेन्शन असतील। समजून घ्या तुम्ही बँक स्टेटमेंट हायलाइट नाही केलं, समजून घ्या तुम्ही या ठिकाणी तुमचं जे काय बँक स्टेटमेंट होते त्याला पासवर्ड प्रोटेक्टेड या ठिकाणी केलं, समजून घ्या तुम्ही संपूर्ण या ठिकाणी बँक स्टेटमेंट अपलोड नाही केलं, तर अशा प्रकारचे जे काही कारण आहे ते तुमच्या या ठिकाणी रिजेक्ट मध्ये येऊ शकतात। रिजेक्ट केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये न्यू क्लेम तयार होतो, म्हणजे न्यू क्लेम आयडी तयार होतं। हा महत्वाचा मुद्दा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर आता रिजेक्ट नसेल तुमचा तर या ठिकाणी काय करू शकतात, ते क्लेम रेक्टिफाय करू शकतात किंवा रेक्टिफिकेशन मध्ये टाकू शकतात। आता रेक्टिफिकेशन म्हणजे नेमकं काय आणि रेक्टिफिकेशन म्हणजे तुमचा क्लेम हा केव्हा टाकायला पाहिजे, कधी करायला पाहिजे रेक्टिफिकेशन। आता यामध्ये रिजेक्ट आणि रेक्टिफिकेशन या दोन गोष्टी संकल्पना वेगवेगळ्या आहेत। आता आपण थोडंसं जाणून घेऊया रेक्टिफिकेशन म्हणजे जर तुमच्या या ठिकाणी डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्ही चुकीचा अपलोड केला असेल, किंवा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म चुकीचा अपलोड केला असेल, किंवा जर तुमचा मंथली क्लेम आहे, मंथली क्लेम मध्ये तुम्ही काय केलेले आहे, चुकीची माहिती भरलेली आहे, जसं प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड चुकीचं भरलेलं आहे, बँक स्टेटमेंट विदाउट हायलाइटेड टाकलेले आहे, पासवर्ड प्रोटेक्टेड टाकलेला आहे, डोमिसाइल दुसऱ्याचं कोणाचं तर टाकलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट फॉर्म टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट फॉर्म टाकलेले आहे, या जर चुका जर झाल्या असतील तर त्यांनी तुम्हाला करायला पाहिजे या ठिकाणी रेक्टिफिकेशन। म्हणजे तुमच्या आहे त्या क्लेम मध्ये, त्याच क्लेमच्या नंबर मध्ये फक्त चेंजेस करण्यासाठी जे काही प्रक्रिया करतो त्याला म्हणतो आपण या ठिकाणी
ठिकाणी क्लेम रेक्टिफिकेशन जर रिजेक्ट जर करायचं असेल तर त्या ठिकाणी तुमचा ऑलरेडी आहे तो क्लेम काय होणार, त्या ठिकाणी रिजेक्ट होणार. आणि रेक्टिफिकेशन म्हणजे त्या ठिकाणी बघितलं तर तुमचे फक्त डॉक्युमेंटेशन चेंज करू शकता तुम्ही या ठिकाणी. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा जो प्रॉब्लेम येतोय, अगोदर इयरली केलेलं आहे, इयरली केल्याच्या नंतर त्यांनी करायला पाहिजे होतं रिजेक्ट, पण त्यांनी केलं या ठिकाणी रेक्टिफिकेशन. आता या दोन संकल्पना तुम्हाला समजल्या असतील. आता याच्यावर उपाय तुम्हाला सांगणार आहे की जर रेक्टिफिकेशनच्या जागी रिजेक्ट झालं आणि रिजेक्टच्या जागी जर रेक्टिफिकेशन झालं तर आपण या ठिकाणी काय करायला पाहिजे. तर या दोन संकल्पना तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. रिजेक्ट केलं न्यू क्लेम तयार होतं, रेक्टिफिकेशन केलं तर त्याच्यामध्येच आहे त्यामध्येच बदल करता येतं. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं झालं असं, क्लेम केलं इयरली, त्यांचा क्लेम आहे मंथली, त्या ठिकाणी जो तुमचा इस्टॅब्लिशमेंट आहे त्यांनी दिलेलं या ठिकाणी रेक्टिफिकेशन रेक्टिफाय अशा प्रकारचं तुम्हाला त्या ठिकाणी क्लेम स्टेटस मध्ये शो होतंय. मग अशा कंडिशन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी जसा क्लेम आला त्या ठिकाणी तुम्ही सबमिट करून टाका. सबमिट केल्याच्या नंतर तुमच्या इस्टॅब्लिशमेंट कडे जा आणि त्याला सांगायचं की रिजेक्ट कर. रिजेक्ट झाला मग तुम्ही त्या ठिकाणी मंथलीही करू शकता, इयरलीही करू शकता, तुम्हाला ज्या करायचं ज्या पद्धतीने करायचं तुम्ही त्या ठिकाणी त्या क्लेमला तुम्ही करू शकता. पण या ठिकाणी रेक्टिफिकेशन दिल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा डोमासाइल सर्टिफिकेट असो आणि तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म असेल तर तो प्रॉपर अपलोड आहे का चेक करून घ्यायचं. जर तुम्हाला या ठिकाणी रेक्टिफिकेशन दिलं आणि रेक्टिफिकेशनच्या नंतर तुम्ही काय केलेलं आहे, परत सबमिट केलं, सबमिट केल्याच्या नंतर एचआर कडे गेले, एचआर कडे जाऊन त्याला रिजेक्ट करायला आलो, पण महत्त्वाचा मुद्दा यामध्ये तुम्ही चेकच केलं नाही काय, डोमासाइल सर्टिफिकेट आणि तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म या दोन गोष्टी जर तुम्ही या ठिकाणी चेक केलं नाही आणि ते जर चुकीचे असतील, मग जर तुमचा क्लेम या ठिकाणी रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्याचा ऑप्शन या ठिकाणी मिळणार नाही. चुकीचे डॉक्युमेंट अपलोड जर असतील तर त्या ठिकाणी तुमचा क्लेम रेक्टिफाय होणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला या ठिकाणी इयरली क्लेम केलं होतं त्याला मंथली करायचं होतं, पण त्यांनी या ठिकाणी करायला पाहिजे होतं, त्यांनी रिजेक्ट जर त्या ठिकाणी झालं तरच तुम्हाला त्या ठिकाणी चेंजेस करता येणार आहे. आता ही आहे स्टेजेस. आता या ठिकाणी आपण थोडंसं पुढे चालूया. आता आपल्याला इस्टॅब्लिशमेंटची प्रक्रिया संपूर्ण समजलेली आहे. आता आपण जाऊया थोडंसं आरोकडं. आता असं समजू की आपल्या इस्टॅब्लिशमेंटनं आपला जो काय क्लेम आहे तो याला काय केलेलं आहे, ओके असं रिमार्क दिलेले आहे आणि आपण थोडंसं काय चालू आता पुढे चालू. आता इस्टॅब्लिशमेंट ओके केल्याच्या नंतर जो काय आपला क्लेम जातो तो जातो आपल्या आरोकडे, म्हणजे जो काय आपला रिजनल ऑफिस आहे त्या रिजनल ऑफिसरकडे आपला काय जाईल, क्लेम त्यांच्याकडे जाईल. आता त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर परत त्यांच्याकडे तीन ऑप्शन आहेत. एक तर ते क्लेमला अप्रुव्हल करतील किंवा क्लेम रिजेक्ट करतील किंवा क्लेम रेक्टिफाय करतील. आता जे तुम्हाला सांगितलं मी या ठिकाणी क्लेम रिजेक्ट किंवा रेक्टिफाय ते पर्याय सुद्धा त्यांच्याकडे आहे. पण यांनी ज्यावेळेस तुमचा क्लेम या ठिकाणी रिजेक्ट व्हायला पाहिजे तर रिजेक्ट करायला पाहिजे आणि रेक्टिफिकेशन करायला असेल तर रेक्टिफिकेशन करायला पाहिजे. या दोन गोष्टी जर त्यांनी प्रॉपर केलं तर या ठिकाणी तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. म्हणजे काय जर चुकलं असेल, समजून घ्या एखाद्या इस्टॅब्लिशमेंटला काही डॉक्युमेंट तुमचे चुकीचे अपलोड केले होते ते त्यांनी बघितलं नाही आणि तुम्हाला अप्रुव्हल देऊन टाकलं, तर अशा कंडिशन मध्ये तुमचा जो काय आरो आहे, जो काय डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्हाला जी काय प्रक्रिया करायला पाहिजे ती आहे रेक्टिफिकेशनची. आणि तुम्ही जर चुकीचा क्लेम या ठिकाणी केला असेल तर त्या ठिकाणी त्यांनी करायला पाहिजे रिजेक्ट. या ठिकाणी अशा दोन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता त्यानंतर महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बघितलं. आता या ठिकाणी तुमचा इस्टॅब्लिशमेंट बी ओके आहे आणि आरओई या ठिकाणी तुम्हाला क्लेमला अप्रुव्हल देऊन ओके केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेज काय आहे. आता या ठिकाणी जर तुमचं ज्यावेळेस ते दोघंही तुम्हाला या ठिकाणी ऍक्सेप्ट करतील, क्लेमला अॅक्युरेट करतील, ओके करतील, त्यावेळेस महत्वाचा तुमचा जो काय क्लेम जातो क्लेम स्टेटस पेंडिंग मध्ये. आता क्लेम स्टेटस पेंडिंग म्हणजेच काय, तुमची पेमेंट अजून डिस्ट्रीब्यूट झालेली नाही, डिस्ट्रीब्यूट होणं अजून बाकी आहे. त्या कंडिशनला जो काय तुमचा क्लेम स्टेटस दिसतो तो त्याला म्हणतो आपण या ठिकाणी पेमेंट पेंडिंग दिसणं. त्यानंतर या ठिकाणी पेमेंट जर झालं या ठिकाणी तर खाली दिसतं तुम्हाला या ठिकाणी पेमेंट फेल्ड. पेमेंट पेंडिंगच्या नंतर ज्या वेळेस तुम्हाला पेमेंट या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होणार होतं त्यावेळेस तुमची या ठिकाणी पेमेंट झालेली आहे फेल. आता हे होण्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे तुमची आधार सीडिंग नसणं. जर तुमच्या कुठल्याही बँकेशी आधार सीडिंग प्रॉपर व्यवस्थित नसेल तर तुमचा या ठिकाणी पेमेंट जो काय आहे तो फेल दाखवेल आणि खाली जे तुम्ही दिसताय अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी शो होतोय. म्हणून आपला जर काय क्लेम स्टेटस पेंडिंग मध्ये असेल तर आजच प्रॉपरली तुमचा आधार सीडिंग कुठल्या तरी बँकेला लिंक आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. जर तुम्ही प्रॉपरली व्यवस्थित अॅक्युरेटपणे लिंक असेल तर तुम्हाला याच्या प्रकारचा पेमेंट फेलचा इश्यू तुम्हाला येणार नाही. आता आपण समजू की आपली पेमेंट या ठिकाणी पेंडिंग आहे, पेंडिंगच्या नंतर पेमेंट डिस्ट्रीब्यूट झालं आणि आपला जो काय पेमेंट आहे तो पेमेंट आपल्या क्रेडिट युअर बँक अकाउंट मध्ये या ठिकाणी आलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही एमएपीएस क्लेमची जी स्टेज आहे ते स्टेज तुमच्यापासून ते पेमेंट तुमच्या बँक खात्यामध्ये एनजीओ एवढ्या या ठिकाणी स्टेजेस तुम्हाला या ठिकाणी पाहाव्यास मिळतात. आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे की
तुमच्या क्लेम मध्ये कुठला जरी प्रॉब्लेम असेल तर यापैकी कुठल्या स्टेजला आहे ते तुम्हाला क्लेम स्टेटस चेक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे जे काळजी घेऊन तुम्हाला क्लेम करायला पाहिजे ते आता या ठिकाणी वेळ वाया न घालता काळजी घेऊन तुम्हाला या ठिकाणी क्लेम करून घ्यायचं आहे। एमएपीएस क्लेम मध्ये जे जास्तीत जास्त चुका झालेली आहेत ते फक्त आणि फक्त आपल्या रिजेक्ट आणि रेक्टिफाय या दोन गोष्टीमुळे झालेले आहेत। कारण की याच्या अगोदरही व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलं होतं, रिजेक्ट झालं तर काय करायला पाहिजे होतं, रेक्टिफाय झालं तर काय करायला पाहिजे। तर या दोन गोष्टी जर तुम्ही या ठिकाणी काळजी घेतलं तर तुमचा जो काय क्लेम आहे तो ॲक्युरेटपणे सबमिट होऊन आणि तुमचा त्या ठिकाणी लवकरात लवकर अप्रुव्हल मिळून जाईल। मित्रांनो, या एमएपीएस क्लेम मध्ये जे काय स्टेजेस असतात ते स्टेजेस तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे स्टार्टिंग क्लेम सबमिट करण्यापासून ते तुम्हाला बँकेत पेमेंट एजेसवर कोणकोणत्या स्टेजेस असतात त्या संपूर्णची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, या एमएपीएस क्लेम बाबत अशाच प्रकारची नवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। म्हणून चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि तुमचे मित्र आणि असे कोणते तुमचे मित्र असेल ज्यांना खरंच या एमएपीएस क्लेम मध्ये प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या एमएपीएस क्लेमच्या नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत नमस्कार।